यानंतर पुढे आहे वसाहतवाद. या ठिकाणी आपण वसाहत म्हणजे काय, त्याचबरोबर वसाहतवाद म्हणजे काय, या दोन संकल्पना पाहणार आहोत. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजेच वसाहत स्थापन करणे होय. वसाहत स्थापन करणे म्हणजे काय, एखाद्या देशातील लोकांनी दुसऱ्या देशातील एका विशिष्ट भूप्रदेशावर जाऊन त्या ठिकाणी वस्ती निर्माण करणं, ह्यालाच काय म्हटलं जातं, वसाहत स्थापन करणे. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाही देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय. वसाहतवाद म्हणजे काय, एखाद्या शक्तिशाली सामर्थ्यानं अशा देशानं काय करायचं, दुसऱ्या देशातील एखादा जो प्रदेश आहे तो प्रदेश काय करणं, आपल्या ताब्यात घेणं, त्याचबरोबर त्या भागामध्ये आपलं वर्चस्व स्थापन करणं, त्या भागामध्ये आपलं राजकीय वर्चस्व स्थापन करणं, यालाच काय म्हटलं जातं, वसाहतवाद. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला आणि युरोपीय देशांनी हेच केलेलं आहे. काय केलं आहे, ह्यांनी आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जाऊन काय केले आहेत, वस्ती निर्माण केलेल्या आहेत, म्हणजे काय, वसाहती स्थापन केलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपलं राजकीय वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. म्हणजेच काय, त्यांनी त्या ठिकाणी वसाहतवाद निर्माण केला आहे आणि या वसाहतवादातूनच पुढे जाऊन त्यांनी काय केलं, त्यांनी साम्राज्यवाद उदयाला आणला आहे.